येस ओके. काय क्वेश्चन होतं? पार्टिकल इज गिवन, इट इज इनिशियली ॲट द ओरिजिन, इट स्टार्ट्स ॲट ओरिजिन म्हणजे आधी तो रेसला असणार, स्टार्ट्स मुव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई बार अँड द मॅग्नेटिक फील्ड बी बार. ओके, मॅग्नेटिक फील्ड पण दिली आहे. व्हॉट इज दॅट? बी बार इज इक्वल टू व्हॉट? V0 इंटू आय कॅप. मॅग्नेटिक फील्ड पण राईट वर्डच आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण राईट वर्डच आहे, मॅग्नेटिक फील्ड पण राईट वर्डच आहे. ओके, V0 इंटू आय कॅप. फाईन. पुढे काय म्हटले? विथ इनिशियल वेलॉसिटी V0 इंटू जे कॅप. ओके, म्हणजे इनिशियली तो रेसला नव्हता, starts moving with a velocity. Initially it was moving up, V0 into j cap. Okay, the speed of the particle becomes √5 upon 2 into V0 after in time or in time. ओके, थोड्या वेळानंतर पार्टिकलचा जो काय स्पीड आहे तो किती झालाय? आधी तर तो मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजे स्पीड, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय? स्पीड. ओके, सो हा जो काय V बार आहे तो इनिशियली मॅग्निट्यूड किती आहे त्याचा? V0 आहे. ओके, पण तो आता फायनली किती झालाय? √5 अपॉन 2 इंटू V0. मग त्यासाठी किती टाइम लागेल असं त्यांनी विचारले, त्यासाठी किती टाइम लागेल असं त्यांनी आपल्याला विचारलं. ओके, आता मॅग्नेटिक फील्ड मुळे जो काय फोर्स येतो, मॅग्नेटिक फील्ड मुळे जो काय फोर्स येतो तो ऑलवेज कसा येतो? वेलॉसिटीला परपेंडिक्युलर येतो. मग वेलॉसिटी कशी का असेल? मॅग्नेटिक फील्ड मुळे येणारा फोर्स हा वेलॉसिटीला परपेंडिक्युलरच असतो ऑलवेज. ओके, म्हणजे वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड बदलणार नाही, वेलॉसिटीची डायरेक्शन बदलेल. सो मॅग्नेटिक फील्ड काय करते? मॅग्नेटिक फील्ड वेलॉसिटीचा फार फार तर डायरेक्शन, वेलॉसिटीची फार फार तर डायरेक्शन चेंज करते, कारण मॅग्नेटिक फील्ड मुळे येणारा फोर्स हा चार्ज पार्टिकलच्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो. ओके, मग सो इलेक्ट्रिक फील्ड हा, इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स कसा असतो? आयदर इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर फोर्स कसा येतो? इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि चार्ज जर निगेटिव्ह असेल तर फोर्स कसा येतो? इन दी अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता काही जर दिलेलं नसेल आपल्याला, जर काहीच दिलं नसेल तर आपण काय करूया? चार्ज हा पॉझिटिव्ह घेऊयात आणि त्याच्यावरती येणारा फोर्स कसा घेऊयात? इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो चार्ज वरती येणारा जो काय फोर्स आहे, चार्ज पॉझिटिव्ह घेऊयात आणि तो इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणूयात. ओके, बर, वाय डायरेक्शन मध्ये काहीच फोर्स नाहीये, वाय डायरेक्शन मध्ये काहीच फोर्स नाहीये, म्हणजे पार्टिकलच्या वाय डिरेक्शन मधल्या वेलॉसिटीला चेंज व्हायचं काहीच कारण नाहीये, पार्टिकलच्या वाय डिरेक्शन मधल्या वेलॉसिटीला चेंज व्हायचं काहीच कारण नाहीये, कारण वाय डिरेक्शन मध्ये किंवा अपोजिट टू वाय डिरेक्शन, इन दी वाय डिरेक्शन किंवा अपोजिट टू वाय डिरेक्शन काहीच फोर्स नाहीये. फोर्स कसा आहे? फक्त इन दी एक्स डिरेक्शन आहे. सो फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इंटू टाइम. V इज इक्वल टू U प्लस AT आपल्याला माहित आहे. आता ही जी काय फायनल व्हेलॉसिटी ती मी अलॉंग एक्स घेतो, इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स, एक्सेलरेशन अलॉंग एक्स असं म्हणतो. आता फायनल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स जी काय असेल, इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स तर 0 होती, एक्सेलरेशन अलॉंग एक्स, राईटवर्ड एक्सेलरेशन, एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास, चार्ज वरती येणारा फोर्स अपॉन त्या चार्जचा मास इंटू टाइम. सो व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन किती यायला लागली? 0 प्लस फोर्स किती येतो? क्यू एवढ्या चार्ज वरती इलेक्ट्रिक फील्ड ई मध्ये किती फोर्स येतो? F इज इक्वल टू EQ. आता इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड किती आहे? E0. सो E0 इंटू, किंवा वेक्टर म्हणून लिहिलं तरी चालेल, E0 इंटू आय कॅप. त्याला मग वेक्टर म्हणा, त्याला पण वेक्टर म्हणा. सो हे सगळे वेक्टर असतील. F बार अपॉन M. सो इलेक्ट्रिक फील्ड E इंटू चार्ज Q अपॉन M, वेक्टर आहे म्हणून आय कॅप. ओके, फाईन. सो फोर्स झाला EQ, वेक्टर आहे म्हणून E0 इंटू आय कॅप इंटू Q अपॉन M इंटू T. ही झाली व्हेलॉसिटी इन दी एक्स डिरेक्शन. या व्हेलॉसिटी इन एक्स डिरेक्शनला व्यवस्थित जर लिहिलं तर कसं लिहिता येईल आपल्याला? E0 इंटू Q अपॉन M इंटू T इंटू आय कॅप. एक्स डिरेक्शन मधल्या व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय झाला? सिम्पली Vx झाला. दिस इज द मॅग्निट्यूड इंटू एक्स डायरेक्शन. मॅग्निट्यूड काय आला? E0 इंटू Q इंटू T अपॉन M. हा काय झाला? मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इन एक्स डिरेक्शन. ओके, ही एक्स डिरेक्शन मधली वेलॉसिटी, ही वाय डिरेक्शन मधली वेलॉसिटी जी चेंज होणारच नाही आहे, कारण वाय डिरेक्शन मध्ये काय फोर्स नाहीच आहे. फायनल वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड किती दिलाय त्यांनी? फायनल वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड किती दिलाय? √5 अपॉन 2 इंटू V0. स्पीड म्हणजेच वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. सो फायनल वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड
किती आहे तो √5/2 इंटू v0 हा काय असला पाहिजे फायनल एक्स मधली वेलॉसिटी आणि फायनल वाय मधली वेलॉसिटी फायनल एक्स मधली वेलॉसिटी तर आपल्याकडे आहे फायनल वाय मधली वेलॉसिटी पण आपल्याकडे आहे सो फायनल वेलॉसिटी काय असेल ऍज अ मॅग्निट्यूड फायनल वेलॉसिटी या दोघांचा रिझल्टंट काय असेल पायथागोरस √vx² प्लस vy². एक्स कंपोनंट माहिती आहे वाय कंपोनंट माहिती आहे वेलॉसिटी काय असेल vx² प्लस vy² असेल vx² कसा येईल E0 इंटू क्यू इंटू टी अपॉन एम चा स्क्वेअर vx² प्लस vy² वाय डिरेक्शन मधली वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय आहे v0 त्या v0 चा स्क्वेअर v0 इंटू जे कॅप आहे ना v0 चा स्क्वेअर v0 चा स्क्वेअर विचारलंय काय टाइम विचारलाय काय विचारले टाइम विचारलाय ओके या सगळ्याचं अंडर रूट पण आहे पायथागोरस ना फायनल वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड √x कंपोनंट स्क्वेअर प्लस y कंपोनंट स्क्वेअर पहिल्यांदा दोन्ही बाजूला स्क्वेअर करा स्क्वेअर करा पहिल्यांदा दोन्ही बाजूला स्क्वेअर करा काय होईल 5 इंटू v0² अपॉन 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल होईल E0 q इंटू टी बाय एम हा आतला स्क्वेअर ऍज इट इज राहील प्लस v0² ऍज इट इज राहील ओके सो हा v0² लेफ्टला पाठवा 5/2 v0² मायनस v0² E0 q इंटू टी किंवा E0² q² t² अपॉन m² करूया टाइम पाहिजे आपल्याला 5/2 मायनस 1 5/2 मायनस 1 काय होईल 3/2 इंटू v0² इज इक्वल टू E0² q² t² अपॉन m² टाइम पाहिजे t² इज इक्वल टू अरेंज करूया काय होतंय 3/2 v0² m² लेफ्ट साइडला डिवाइडेड बाय E0² q² राइट साइडला t² as it is taking square root on both the sides √3/2 v0 चा स्क्वेअर रूट v0 m² चा स्क्वेअर रूट m E0 स्क्वेअर चा स्क्वेअर रूट E0 q² चा स्क्वेअर रूट q असं आन्सर आहे नाही काहीतरी मिस्टेक झाली